का मी जप करावा? का मी साधना करावी? किंवा का का मी देवपूजा करावी? हां, उपासना तरी का करावी? जर पहिल्यापासून सगळं ठरलेलंच आहे, हं. तसंच घडत जाईल ना. जेव्हा आपण देवपूजा करतो, पहिला संस्कार असतो हं. बुद्धीवरती झालेला. देवपूजा करणं किंवा त्याप्रमाणे नैवेद्य दाखवणं, वर्षभरामधनं त्या मोठ्या पूजा करणं, हे जे आपण करतो ते सांसारिक गोष्टींकरता. कितीही असू दे, कितीही मी आऊ असू दे. एक आई आहे ना, माझ्या नकळत पण मी म्हणणार ना, "परमेश्वरा माझ्या मुलांना सुखी ठेव हां." हे कशाकरता झालं? सांसारिक गोष्टी करता. हं, हं, माझ्या हं. मुलांना सुखी ठेव, सुनांना व्यवस्थित ठेव, सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे, आमच्या अहोची तब्येत ठीक राहू दे. हं. हे डिमांडिंग कशा करताय? देह. देह म्हणजे कोण झाला? जीव. जीव म्हणजे जीव. कोण झाला? मी झाले. मीच. आणि हे मी म्हणजे कोण? हे मी आहे ना, हे मी आहे हं. म्हणून हे माझे आहेत ना. माझी मुलं, माझा नवरा, माझ्या सुना. हे देहाकरता संसार रूपी जे आहे, त्यावेळेला आपण ती देवपूजा करतो. ते मनातून छान वाटतं. एक विश्वास आहे की तो आहे. कुठेतरी ती श्रद्धा आहे. कोणीतरी एक वेगळी शक्ती आहे. ज्याला तुम्ही युनिव्हर्स म्हणा, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा, जे तुम्हाला नाव द्यायचं ब्रह्मांड म्हणा. ती एक शक्ती आहे की जी आपल्याला चालवते. कारण काही-काही गोष्टी ह्या आपल्या हातात नाहीयेत. कितीही तुम्ही हे कात्याकूट करा, शेवटी कुठेतरी कळतं, की अरे किती आपण हुशार असू दे, किती इंजिनिअर असू दे, डॉक्टर असू दे, अगदी तो नासामधला कोणी असू दे. शेवटी कळतं ना, की चालवणारा तो आहे. तो. पहिला प्रश्न शिबिरामधला माझा हाच आहे. कोण श्वास घेतं? आम्ही घेतो. आमचा श्वास आम्हीच घेतो. हं, हं. म्हटलं, "ठीक आहे, करा नाक बंद." स्फोट होतो. हो. मी म्हटलं, "का स्फोट झाला?" "तुम्ही घेताय ना, मग तुमचा कंट्रोल हवा होता की नाही?" म्हणजे तुमचा श्वास चालवणारा दुसरा कोणीतरी आहे. आहे. तो जो चालवणारा आहे ना, तिथे तुम्हाला श्रद्धेने समर्पित होणं गरजेचं आहे.